Exercise 4.2 question 5 solve the following equations: x plus 2 x plus 6 x minus 1 x plus 6 x minus 1 x plus 2 x minus 1 x plus 2 x plus 6 equal to 0. Now value of this determinant equal to 0. In this determinant there are 9 elements: 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 rows, first row, second row and third row, and 3 columns, first column, second column and third column. Therefore order of this determinant is 3. Now here to solve this determinant we use properties of the determinant and not the expansion formula of the determinant. First we use properties of the determinant because it takes less time to solve these determinant or following equations. तिथे आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? x इक्वल टू व्हॉट. तर इथे सगळ्या एलिमेंट्समध्ये x हा आहेच. तर तिथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ह्या डिटर्मिनंटवर ऑपरेशन्स करणार आहोत त्याच्या प्रॉपर्टी वापरून. आता इथे एक्सपान्शन जर फॉर्म्युला वापरून जर आपण सॉल्व केला तर आपल्याला फार वेळ लागू शकतो, कारण मल्टिप्लिकेशन मोठे होणार आणि परत अजून मल्टिप्लिकेशन, मग त्यामुळे भरपूर वेळ लागू शकेल. तर आधी आपण ह्याच्यावर काही ऑपरेशन्स करू यूजिंग प्रॉपर्टीज ऑफ द डिटर्मिनंट. आता इथे सगळीकडे x आहे तर आपल्याला x नको आहे सगळीकडे. तर x कट होण्यासाठी, डिलीट होण्यासाठी इथे आपण रोचा किंवा कॉलमचा आधी विचार करायचा आहे. तर इथे आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट वापरू. तर इथे जर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो मधले जे एलिमेंट्स आहे ते वापरून आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो आणि सॉल्व करतो. तर पहिल्यांदा x+2 ह्या एलिमेंटनी आपल्याला मल्टिप्लाय करायचे. कशाला मल्टिप्लाय करायचे? तर व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट द एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. तर हे मल्टिप्लिकेशन खूप लेंदी होतं, ह्याला वेळ पण खूप लागतो, त्यामुळे आपण ह्या डिटर्मिनंटवर ऑपरेशन्स करायचे आहेत. आता इथे सेकंड रो बघा, फर्स्ट रो आणि थर्ड रो बघा, सगळ्यामध्ये x आहेच आहे, सगळीकडे x आहेत. तिथे आपल्याला x नको आहेत. तर त्याच्यासाठी आपण ह्या डिटर्मिनंटवर ऑपरेशन्स करायचे आहेत. म्हणजे काय करायचे? काहीतरी क्रिया करायची. कशी क्रिया करणार? आता सेकंड रोला आपल्याला फक्त नंबर पाहिजे आणि थर्ड रोला सुद्धा नंबर पाहिजेत. म्हणजे x कट होण्यासाठी आपल्याला जर तो r2 - r1 हे ऑपरेशन करावं लागेल सेकंड रोसाठी, आणि थर्ड रोसाठी आपण r3 - r1 असं हे ऑपरेशन करणार आहोत. आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सबट्रॅक्ट करायचे आणि त्या रोमध्ये लिहायचे आहेत. आता एवढं लिहिण्यापेक्षा आपण फक्त r2 - r1 अँड r3 - r1 वी गेट असं लिहू शकतो. पहिला रो हा आपल्याला तसाच लिहायचा आहे, त्याच्यावर चेंज नाही आहे. पहिला रो फक्त आपल्याला सेकंड रो आणि थर्ड रो चेंज करायचा आहे. तर सेकंड रो मधले एलिमेंट्स कोणते आहेत? x+6 x - 1 आणि x+2. तर r2 - r1 करायचे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सबट्रॅक्टेड फ्रॉम रो 1. तिथे x+6 मायनस इन ब्रॅकेट x+2 means x+6 - x - 2. x - x equal to 0.
अँड 6 minus 2 means 4. सो इथे आपण सेकंड रोमध्ये एलिमेंट काय लिहिणार आहोत 4. फर्स्ट कॉलम अँड फर्स्ट रो मध्ये सेकंड रोमध्ये 4 लिहायचं आहे. आणि पहिला रो हा आपण जसा लिहायचा आहे, त्याच्यामध्ये चेंज आपल्याला करायचा नाही आहे. R1 आपण जसा आहे तसाच लिहिलेला आहे. आता सेकंड एलिमेंट घ्यायचा करस्पॉन्डिंग x-1 मायनस x मायनस 6 मायनस 7. तर थर्ड एलिमेंट घ्यायचा आहे रो 2 मधला x+2 मायनस x प्लस x इक्वल टू 3. x मायनस x 0 व 2 प्लस 1 3. आता त्यानंतर आपल्याला R3 मायनस R1. R3 म्हणजे रो नंबर 3 हा चेंज करायचा आहे. आणि जे आन्सर येईल ते थर्ड रोलाच लिहायचे. आता R3 मायनस R1 मग x मायनस 1 मायनस x प्लस 2 इन ब्रॅकेटमध्ये लिहायचे. म्हणजे x मायनस 1 मायनस x मायनस 2. x कट होणार, x मायनस x 0 अँड मायनस 1 मायनस 2 इक्वल टू मायनस 3. आता सेकंड एलिमेंट इन सेकंड रो सेकंड कॉलममधला x+2 मायनस इन ब्रॅकेट x प्लस 6 x+2 मायनस x मायनस 6 x कट झाले 2 मायनस 6 मीन्स मायनस 4 निगेटिव्ह 4 ऋण 4. तर त्याचप्रमाणे x प्लस 6 मायनस इन ब्रॅकेट x मायनस 1 x प्लस 6 मायनस x प्लस 1 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. म्हणजे x कट होतील x मायनस x इक्वल टू 0 अँड 6 प्लस 1 7 अँड इक्वल टू 0. आता इथे बघा सगळीकडे नंबर आले सेकंड रो आणि थर्ड रोला 4 निगेटिव्ह 7 3 नंतर निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 4 अँड 7. आणि फक्त आता फर्स्ट रोमध्ये x आहे. त्याच्यामधले आता आपल्याला फक्त एकच x राहू द्यायचा आहे, कारण आपल्याला कॉम्प्लिकेशन कमी करायचे. तर आता इथे x नको आहे आणि म्हणजे सेकंड कॉलमला x नको आहे, फर्स्ट थर्ड कॉलमला पण x नको आहे. कोणत्याही दोन कॉलममधले आपल्याला x नको आहेत. तर आता इथे आपण सेकंड आणि थर्ड कॉलमवर ऑपरेशन करू, त्याच्यावर क्रिया करू आणि x डिलीट करून घेऊ आणि सगळीकडे नंबर त्यामुळे येतील इथे. बाय C2 मायनस C1 अँड C3 मायनस C1 वी गेट. म्हणजे कॉलम 2 मधले एलिमेंट्स करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सबट्रॅक्ट करायचे कॉलम फर्स्टमधून, आणि तसंच कॉलम 3 मधले एलिमेंट सबट्रॅक्ट करायचे कॉलम फर्स्टमधले. तर कॉलम सेकंडमधले एलिमेंट्स बघा x प्लस 6 मायनस 7 मायनस 4. फर्स्ट कॉलम हा जशाचा तसा लिहायचा आहे, त्याच्यावर कोणतीच क्रिया नाही, कोणतंच ऑपरेशन नाही आहे. x+2 4 निगेटिव्ह 3. आता x प्लस 6 मायनस x प्लस 2 x प्लस 6 मायनस x मायनस 2 म्हणजे निगेटिव्ह x मायनस x 0 6 मायनस 2 4. तसंच निगेटिव्ह 7 मायनस 4 मीन्स निगेटिव्ह 11 निगेटिव्ह 4 मायनस निगेटिव्ह 3 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह मीन्स निगेटिव्ह 4 प्लस 3 निगेटिव्ह 1. आता थर्ड रोवर आपल्याला क्रिया करायची, ऑपरेशन करायचे. C3 चेंज टू C3 मायनस C1. C3 आहे x मायनस 1 पहिला एलिमेंट आणि त्यातून C1चा करस्पॉन्डिंग एलिमिनेट करायचा आहे निगेटिव्ह 3. आता 3 मायनस 4 निगेटिव्ह 1 7 मायनस इन ब्रॅकेट मायनस 3 7 प्लस 3 10. तर 10 लिहायचं आहे. आता इथे बघा सगळ्या इक्वल टू 0 आणि ह्या सगळ्या डिटर्मिनंटमध्ये सगळे नंबर्स जास्त आलेले आहेत, फक्त एके ठिकाणीच x आहे.
आता हा आपण सॉल्व करून घेऊ. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. x plus 2 in bracket. Now take remaining elements which are not in first row and first column. आता हा जो छोटा डिटर्मिनंट आहे सेकंड ऑर्डरचा 2 ऑर्डरचा, त्याची ऑर्डर 2 आहे, तो सॉल्व करायचा आहे. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. -11 × 10 मायनस -11 × 10 मायनस इन ब्रॅकेट -1 × -1 -4. आता इथे पण रिमेनिंग एलिमेंट्स घ्यायचे आहेत विच आर नॉट इन सेकंड कॉलम अँड फर्स्ट रो. मग 4 × 10 अँड -3 × -1. आता प्लस घ्यायचं आहे. मग अशा आपण मायनस घेतलं होतं, तर प्लस घ्यायचं आहे आणि पण -3 मल्टिप्लाय करायचं आहे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. तर इथे हा जो सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार झाला आहे. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट आणि इट इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन इक्वल टू 0 आहे. तर आता हे आपण सॉल्व केले, मल्टिप्लिकेशन करून इथे लिहिले आपण प्रत्येक ठिकाणी. आता इथे 37 × 3 मीन्स 111. 37 × 3 बरोबर 111. हे देअरफोर लिहायचं राहिले. आता 37 आपण कंसाच्या बाहेर घेतले. टेक 37 अँड टेक इनसाइड ब्रॅकेट -3 इन ब्रॅकेट x + 2 -4 -3 इन ब्रॅकेट -1 = 0. हे सॉल्व करून आपलं काय आलं 37 इन ब्रॅकेट -3x - 7 = 0. म्हणजे -3x - 7 = 0 मीन्स -3x = 7. Therefore x = 7 upon -3 means x = -7/3. तिथे x ची व्हॅल्यू आली आहे x = -7/3. हे आपलं ॲन्सर आहे. तिथे आपण सॉल्व केलं म्हणजे x ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता ही जर x ची व्हॅल्यू आपण गिव्हन डिटर्मिनंटमध्ये जर ठेवली, प्रत्येक ठिकाणी जो आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे ओरिजिनल, त्याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू ठेवली तर आन्सर काय येणार आहे, सॉल्व केल्यावर 0 येणार आहे. आता 37 × हा ब्रॅकेट आहे, मग 37 = 0. मग हे काही घ्यायचंच नाही आपल्याला. मग हा ब्रॅकेट -3x - 7 = 0 म्हणजेच x = -7/3. तर इथे 0 लिहायचं राहिले =0. तर ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.